असताना ज्ञान प्राप्त झालं, ते ज्ञान त्यांनी ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव मुक्ताबाईंना दिलं आणि ते असलेलं अतिशय कठीण ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांमार्फत एक शिष्य एक परंपरा होती आणि एक गुरु अनेक शिष्य ही परंपरा चालू झाली, वारकरी संप्रदायाचा उगम झाला आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान. अभंग या तिन्ही देवतांना निवृत्ती शिवाचे अवतार, सोपानदेव ब्रह्मदेवाचे अवतार आणि आपले माऊली या पंढरपूरच्या पांडुरंगाचे अवतार. आणि माऊलींना या सर्वांना नामदेव महाराज का धन्यता देत असतील? ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, काहीही करू शकत होते, परंतु माऊलींनी काय केलं असेल? माऊलींनी सांगितलं अवघाती संसार सुखाचा करीन आनंद बरीन तिन्ही लोकी जाईन ग माये तया पंढरपुरा भेटेन माईरा आपुलिया सर्व सुकृताचे फल मी लाईन क्षेम मी देईन पांडुरंग. म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं असताना सुद्धा काय करीन? पंढरपूरला जाईन, पंढरपूरच्या पांडुरंगाला डोळे भरून बघेन आणि बघितल्यानंतर काय करेन? त्याचं असलेले ते गोड रूप डोळ्याने बघेन, क्षेम देईन, आलिंगन देईन. जायचं पंढरपूरला का? बोला. डोळे बंद